नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या फूड चॅनल स्वाद यात्रामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल माझ्या व माझ्या टीम वतीने तुम्हाला सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तर आता न्यू इयर चालू झालेलं आहे. तुमचे न्यू चॅलेंजेस, तुमचे न्यू रेझोल्युशन्स तुम्हीही घेतले असतील. तसं आम्हीही एक असं चॅलेंज नाही, पण एक टाईप ऑफ रेझोल्युशन पण नाही, पण आम्ही असं ठरवलेलं आहे की तुमच्यासाठी 15 बेस्ट डेस्टिनेशन डिस्कवर करायचे आणि ते तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचे. सो तेच डिस्कवर करायला आम्ही आज आलोय. फर्स्ट आमची प्लेस आहे मंकी मोमोज, जे आहे भिलाई रोडला. सो चला. सो गाईज, आपले फर्स्ट मोमोज इथे आलेले आहेत. आपण एकदम ऑथेंटिक स्टीम व्हेज मोमोज इथे घेतलेले आहेत. लेट्स ट्राय. ओनली त्यांची जी चटणी आहे त्याच्यावर ट्राय करते. वाव, स्टफिंग खूप मस्त आहे. जनरस एकदम स्टफिंग आहे आणि त्याचं कोटिंग आहे परफेक्टली कुक्ड आहे. चटणी खूप स्पायसी आहे, खूप म्हणजे खूप स्पायसी आहे. नॉर्मल जशी दुसरीकडे शेजवान टाईप चटणी असते तशी नाही आहे. ह्याची चटणी खूप डिफरंट आहे. म्हणजे लाल मिरचीची चटणी कशी असते तशी चटणी आहे. खूप स्पायसी आहे. म्हणजे विथ चटणी तुम्ही फक्त खाऊ नाही शकत, तुम्हाला मेयोची गरज लागणारच आहे. मी आता दोन्हीमध्ये डिप करून खाते. आतमध्ये कॅबेजची फिलिंग आहे, फुल व्हेजिटेबल्स आहेत आणि फिलिंग पण अशी पण नाही आहे की म्हणजे थोडीशी फिलिंग और असं काही. खूप खूप फिलिंग टाकलेली आहे आणि परफेक्टली कुक्ड आहेत. कधी कधी स्टीम मोमोज थोडे थोडे कच्चे असतात, असं नाही आहे, फुल फिल्ड केलेलं आहे. नेक्स्ट मी पनीर तंदुरी मोमोज ऑर्डर केलेले आहेत. हे मी ट्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात त्यांनी रेड चटणी आणि मेव तर दिलाच आहे, पण कसं तंदुरी सोबत ती एक ग्रीन चटणी जी जाते ना, त्यासाठी त्यांनी ग्रीन चटणी पण दिलेली आहे. हे थोडं मला युनिक वाटलं, कारण का युजली तंदुरी मोमोज आपण जिथे खातो तिथे फक्त रेड आणि मेयोनीजच दिले जातात. सो ह्याच्यात ग्रीन चटणी पण दिलेली आहे. सो लेट्स ट्राय. मी पहिला ग्रीन चटणीमध्ये डिप करून खाते, कारण का ते थोडं मला युनिक वाटलं इकडे. वाव, ह्याला एकदम तंदूरचा फ्लेवर येतोय. पनीर एकदम सॉफ्ट, एकदम फ्रेश आहे. ही जी चटणी आहे ना ती गेम चेंजर आहे खरं. एकदम पुदिनाचा फ्लेवर येतोय, एकदम स्ट्रॉंग. वाव. आणि वर त्यांनी ना सम मसाला टाकलाय. आय डोंट नो, रेड कलरचा आहे. त्यांनी एकदम ते असं चटपटा फ्लेवर येतोय, थोडंसं आंबट लागतं मध्ये मध्ये. हेच आपण आता रेड चटणी आणि मेयो सोबत खाऊन बघूया. मस्त मस्त. तर मी तुम्हाला रिकमेंड करेन तर तुम्ही ते येऊन खाल तर ग्रीन चटणी सोबतच खावा, कारण का तो जो तंदूरचा फ्लेवर आहे आणि पुदिनाचा जो चटणी त्याच्यावर लागते, दॅट इज नेक्स्ट लेवल. मे बी त्यासाठीच त्यांनी ही चटणी पण त्यात ॲड केली असेल.
तुम्ही नक्की या आणि ट्राय करा. सो आता तुम्ही हे बघू शकता, आता जे एकदम मोस्ट ट्रेंडिंग मोमोज चालले आहेत ते कुरकुरे मोमोज आहेत. सो हेच मी इथे ऑर्डर केलेत. पण हे थोडे वेगळे आहेत. चीज अँड कॉर्न मोमोज आहेत कुरकुरेमध्ये. बाहेरून तर एकदम क्रिस्पी दिसत आहेत मला. जी रेड चटणी आहे त्यांची त्याच्यावर ट्राय करते. एकदम वेगळीच टेस्ट येते. कॉर्न आणि चीज एकदम भरभरून टाकलेलं आहे. चीज चीज एकदम आत मेल्ट झालेलं आहे मस्त. त्यामुळे ती चीजची वेगळीच टेस्ट येते. मी आता मेयोनीज आणि रेड चटणी डिप मिक्स करून खाऊन बघते कसं आहे. खूप मस्त लागतं, एकदम चीझी लागतं आणि बाहेरचं जे कोटिंग आहे ते एकदम क्रिस्पी आणि फ्लेकी आहे. खूप म्हणजे खूप युनिक टेस्ट लागते. मीन्स मी आतापर्यंत कुरकुरे मोमोज चिकन आणि पनीरचे ट्राय केलेले. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि मला खूप आवडले. चीज म्हणजे आतलं चीज आहे ना ते एकदम मेल्ट झालंय आणि ते कॉर्न एकदम असं स्टफिंग ते खूप प्रॉपरली ब्लेंड झालेलं आहे. हायली रिकमेंड. इकडे जर आलात ना तर खरंच हे खावा. काहीतरी युनिक आणि खूप मस्त आहे. सो नेक्स्ट आपले पनीर फ्राईड मोमोज आलेले आहेत. आय नो की परत पनीर, पण पनीरमध्ये एवढे ऑप्शन्स होते तर त्यामुळे मी डिसाईड केलं की मी दोन्ही ट्राय करीन. पनीर कुरकुरे आणि पनीर फ्राईड मोमोज. सो मी मगाशी पनीर तंदुरी मोमोज खाल्ले, आता मी पनीर फ्राईड मोमोज खाल्ले. मस्त आहेत हे पण. पण मला ह्याच्याहून जास्त पनीर तंदुरी मोमोज आवडले. ह्याचं ॲक्च्युली पनीर आहे, फ्रेश आहे, सगळं मस्त आहे. पण जे कोटिंग आहे ना त्याचं, ते थोडंसं अजून क्रिस्पी हवं होतं. मस्त लागलं असतं. बट पनीर तंदुरी मोमोज जर तुम्ही ट्राय कराल ते लाईक एक्सलंट आहे तिकडचे. हे थोडंसं मला डिसअपॉइंटमेंट झाली ह्याची. आहे हे पण चांगलं आहे, नॉट बॅड. पण जर इथे येताय स्पेशली मोमोज खायला तर फ्रायपेक्षा तंदुरी मोमोज खावा. हे मी तुम्हाला रिकमेंड करेन. आणि ह्याची जी चटणी आहे ना, म्हणजे मोमोज तर सगळीकडेच भेटतात आजकाल. बट त्याचं जे मेन हे असतं ते चटणीवर डिपेंड असतं त्याची टेस्ट. सो ह्याची चटणी मी तुम्हाला सांगेन की इट्स अ गेम चेंजर. म्हणजे अशी चटणी मी आजपर्यंत मोमोजसोबत नाही खाल्ली आहे. ते टिपिकल शेजवानवाली चटणी सगळी सर्व करतात. ह्या लोकांची चटणी थोडी युनिक आहे. तर यामुळे ह्यांचे मोमोज खूप म्हणजे असे वेगळे आणि मस्त लागतात. सो गाईज, मी तर माझे सगळे मोमोज इथे संपवणार आहेत, कारण मला खरंच पर्सनली खूप आवडले आहेत. तुम्ही या इकडचे मोमोज ट्राय करा. आणि इथे नॉनव्हेजचेही व्हरायटीज आहेत मोमोजची, ती पण तुम्ही येऊन ट्राय करू शकता. जर तुम्हाला पर्सनली जर खूप जण अशी असतात की मोमोज पर्सनली चटणीसाठीच खायला जातात, तर मी तुम्हाला ही जागा हायली रिकमेंड करेन की तुम्ही नक्की इकडे या आणि खावा. आणि हो गाईज, पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.